नळदुर्गमध्ये महाविकास आघाडीची भव्य जाहीर सभा आज मोठ्या उत्साहात पार पडली. माजी मंत्री अमित देशमुख यांनी मंचावरून एमआयएमवर तीव्र टीका करत एमआयएम ही बीजेपीची टीम आहे असा थेट आरोप केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक जगदाळे यांनीही सगळे पक्ष माझ्या विरोधात असले तरी जनता माझ्या पाठीशी आहे असा विश्वास व्यक्त केला. चला पाहूया मान्यवरांच्या प्रतिक्रिया. या जाहीर सभेत बोलताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी नळदुर्गला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेमुळे आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण चांगलेच तापले आहे. म्हणून नळदुर्गच्या तिजोरीची चावी कुणाकडे द्यायची? हात वर करा. माग अशोक जगदाळे हाताचं चिन्ह आणि एकुलती एक मशाल यांच्या पाठीशी आपल्याला आशीर्वाद उभे करायचे. त्यांनी एक संकल्पना आपल्या पुढे मांडलेली आहे, नळदुर्गचा सर्वांगीण विकास. आणि मला खात्री आहे अशोक जगदाळे हे उच्च शिक्षित यशस्वी उद्योजक आणि नळदुर्गच्या मातीशी नाळ असणारं व्यक्तिमत्व. जगदाळे कुटुंबियांनी अगदी कष्टातून त्यांनी आपली सुरुवात केली. शिक्षण घेतलं, व्यापार केला, व्यवसाय केला, उद्योग केला. ते यशस्वी झाले. माझ्याकडे जेव्हा ते तिकीट मागायला आले किंवा प्रवेश असतो म्हणून माझ्याकडे जेव्हा त्यांनी विचारणा केली, मी त्यांना म्हटलं, या सगळ्या सुखसोयी सोडून तुम्ही इकडे कुठे येताय? झाली आपली चर्चा. ती आता लोकांच्या समोर सांगायला काही हरकत नाही. तर ते म्हणाले, नाही, मला माझ्या भागातल्या लोकांची सेवा करायची. मी माझे अनेक कर्तव्य पार पाडली, पण माझ्या मातीचं जे ऋण आहे ते फेडायचं कर्तव्य अजून शिल्लक आहे असं त्यांनी मला सांगितलं. आणि म्हणून असा आपला भूमिपुत्र जेव्हा आपल्या दारामध्ये येतोय आशीर्वाद मागण्यासाठी, तेव्हा त्यांना आपण भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे. एखादा चांगला व्यक्ती पुढे आला की मग त्याच्या अडचणी कशा वाढतील हा सातत्याने विचार करणारे जे सुद्धा सगळे राजकीय पक्ष आहेत. आता इथं एकही असा राजकीय पक्ष नाही जो यांच्या विरोधामध्ये किंबहुना काँग्रेसच्या विरोधामध्ये, शिवसेना उभाटाच्या विरोधामध्ये उभा नाहीये. मला राणा पाटील, पद्मसिंह पाटील जाहीर आव्हान आहे, एक शेतकऱ्याचं गरीब लेकरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं दाखवा. इथं पाठ फुटतो तुमची जाहीर आणून. इथं एक जण सुद्धा नाही. काल धाराशिवच्या सभेत मी ऐकलं, म्हणले मी तेरचा पाटील आहे, पण भैया मला थोडी सुधारणा करायची. ती दत्तक गेलेले पाटील ती माहित नाही कुणाला. त्यांना तिथं ती पाटीलकी द्यायला आमच्या राजे निंबाळकर घराण्याची तेव्हा हैदराबादला कोर्ट होतं. आमचे पंजोबा, आमच्या राजे निंबाळकर कुटुंबाची अर्धी इस्टेट त्यांना ती पाटीलकी द्यायला गेली. आता त्यांनी म्हणले मी पाटील आहे, म्हणले ही माझ्या गाड्या काढते. मी त्यांना एवढंच सांगतो बांधवानो, की तुम्ही म्हणता पाटील आहेत. आता आपल्या धाराशिव जिल्ह्यात बरेच पाटील आहेत का नाही? आहेत का नाही? वय दिनेश पाटील तुम्ही बी आहेत, बरेच पाटील आहेत. आणि त्या पाटलांची तेवढी पाटीलकी आहे का नाही? मग एका तरी पाटलाकडं 8 कोटी रुपयाची गाडी आहे का हो? तरी ही पाटील ऊसाची शेती करते, द्राक्षाची शेती करते, मेहनत करते, तरी ह्यांच्या कुणाकडे 8 कोटीची गाडी नाही. आणि काका
येड्या बाबळीची शेती करून डॉक्टर पाटील आणि राणा पाटलाकडे 8 कोटीची गाडी कुठून आली ती मला पहिल्यांदा सांगा मला. येड्या बाबळी होत्या तुम्ही तीरच्या गुरुबागाच्या पाया पडायला आला होता. येड्या बाबळी माहिती आहेत तुम्हाला, त्याला पुत्र बाबळी म्हणतात तुम्ही बहुतेक. मी बोलून बोलून कसं तरी वाईट झालंय थोडं बोल. ही कुणाला वेड्यात काढताय तुम्ही? अनेक आश्वासनं त्या ठिकाणी दिली जात आहेत, गोष्टी बोलल्या. हे जिल्ह्याचं गाव असलेलं आता एक खेडगाव म्हणून उरलंय. तालुका करतो करतो म्हणून कित्येक वर्ष झाले तालुक्याचं गाजर दाखवतायत. आपल्या पुढच्या काळामध्ये आपल्याला तालुक्याच्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा करून तालुका करून घेतल्याशिवाय आपण थांबणार नाही. त्याचप्रमाणे गावामध्ये एपीएमसीचं जे काय कृषी बाजार समितीचं एक उप ऑफिस आपल्याला इकडे उभारायचं आहे, जेणेकरून एखादं अपर तहसीलचं ऑफिस आलं. तालुक्याचा जर व्याप्ती बघितली तर 60 किलोमीटर पासून तुळजापूरवरून तालुक्याच्या शेवट गावचे लोक तालुक्यासाठी तहसील ऑफिससाठी तुळजापूरला यावं लागतं. नळदुर्ग एक मध्यवर्ती ठिकाण आहे जिथे करून हे या नळदुर्गचा कारभार या 60 गावावरती सगळे नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 60 गावं येतात. त्या 60 गावं ह्या नळदुर्गवरती अवलंबून आहेत. जेवढं चांगलं नळदुर्ग असेल त्याचा समान संदेश हा 60 गावात जातो. इथे जर कमीत कमी एक तहसीलचं एक ऑफिस आलं, अप्पर तहसील कार्यालय किंवा दुय्यम निबंधकाचा असेल, एखादं छोटं कोर्ट असेल, बऱ्याच गोष्टी इथे एक कृषी उत्पन्न बाजार समिती असले तर आमचे सगळे बांधवांना इकडे काहीतरी कामधंदा हाताला लागेल. आज रिक्षा तासन तास तिथे उभ्या असतात बस स्टँड वरती, त्यांना गिऱ्हाईक नाही. ठेलेवाले असतील, सर्व गोरगरीब जनता आहे आपली, जे रोज सकाळी दिवसभर काम करून संध्याकाळी आपलं उपजीविकेचं साधन जेव्हा चूल त्यांची चालते, यांना काहीतरी करायची आपल्याला या गावामध्ये गरज आहे. शाळेचं ठिकाण नाहीये, दवाखाना गावाच्या बाहेर 2 किलोमीटर आहे. गावात असलेला दवाखाना 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंदूरच्या जवळ गेलेला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी फडशा पाडून आपला सगळा निधी जो आहे, ही एवढी ताकद भैयासाहेब माझ्या मागे एवढे हात धुवून लागलेत काय कळत नाही. तालुक्यामध्ये अशोक जगदाळे एकटाच उरलाय काय असं वाटलं. MIM पक्ष आला, घड्याळ आलं, सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री प्रचाराची सुरुवात इथून करतात, सांगतात की बारामती सारखं आम्ही तुम्हाला नळदुर्ग करू. मी म्हटलं चांगलं आहे साहेब, पण त्यांची एक अट आहे की सगळेच्या सगळे आम्हाला निवडून द्या. म्हटलं नाही निवडून दिल्यानंतर काय करणार? तर त्यांचं स्वागत आहे, बारामती सारखं त्यांनी नळदुर्ग नक्की करावं, पण काँग्रेसचं सरकार आल्यानंतर जे निधी देणार आहे तेवढा द्यावा. आमच्या मायबाप जनतेचे सगळे आशीर्वाद त्याला लागणार. प्राधिकरणाकडनं मंजूर करून आणला होता आणि आपला त्यावेळी कार्यकाल संपला. आता त्याच DPR मधनं काही निधी आला आणि त्या निधीच्या माध्यमातून काम चालू आहे, रस्ते चालू आहेत आणि सांगतायत की आम्ही आणला. आपण सगळे जाणताय की कशा प्रकारे हे 5 वर्षामध्ये गेल्या 20 ते 25 पासून नगरपालिकेमध्ये बसून कसा हैदोस माजवला आहे, कशा प्रकारचं प्रशासन चालवत आहे. सगळे ठेकेदार तिथं जमलेले असतात. तुम्हाला माहित असेल जेव्हा 16 ते 20 मध्ये पूर्वी जे टाटा सफारी मधून फिरत होते मोटरसायकलवर आणले होते, आता पुढच्या काळामध्ये जे आता परत गाड्या घेऊन फिरायला लागलेत, नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करून पैसे खाऊन त्यांना परत मोटरसायकलवर आणल्याशिवाय राहणार नाही. परंतु अशोक भाऊजी जगदाळे आणि त्यांच्या टीमनं मागच्या टर्म मध्ये भरपूर काही या नळदुर्ग शहरासाठी काम केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या टीमला सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की आपली जुनी आणि नवीन टीम
आम्ही अशोक भाऊ आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आम्ही अभिनंदन स्वागतच केलेलं आहे आणि या जुन्या टीमनं सुद्धा या ठिकाणी अशोक भाऊला सामावून घेऊन सर्व धर्म समभाव सर्व जातीचे लोक या नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या पदी आपण उमेदवार म्हणून दिले आणि मला नक्कीच या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की ही टीम आपल्या पुढील नळदुर्गच्या विकासाच्या दृष्टीनं काम करेल. उभी आहे आणि महाविकास आघाडी या ठिकाणी प्रचंड बहुमतानं निवडून येईल. काय एकंदरीत सभेला आपण संबोधित केलात, काय विजन असणार आहे विकासाचं? नळदुर्गच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन हा महाविकास आघाडीचा आहे आणि महाविकास आघाडी ही प्रचंड बहुमताने निवडून येईल. नळदुर्गच्या ज्या मूलभूत सुखसोयी सुविधा आहेत त्याचा विकास करणं हा आपला प्रयत्न काँग्रेसवरती जी असेल. आहे एमआयएम टीका करते की भाजपचे बी टीम असल्याचं बोललं जातं, काँग्रेसमध्ये असलेले उमेदवार आज सोडून गेलेले आहेत. हे हास्यास्पद आहे. आता लहान लेकरालाही कळतंय की MIM ही भाजपची बी टीम आहे. अशोक जगदाळे यांच्या प्रचाराला जे आहे अनेक काँग्रेसचे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित झाले होते. सभा जी आहे अतिशय या ठिकाणी शक्तिशाली पार पडलेली आहे. भाऊ, सभेला कसं प्रतिसाद मिळालेला आहे आज? आता आपण सर्वांना नमस्कार. सभेचा प्रतिसाद आपण बघितला. मायबाप जनता आपली सर्व झाडून नळदुर्गच्या सगळ्या भागातली लोक इकडे आली. सभेसाठी सगळे लोक आज गावाच्या कानाकोपऱ्यातनं इथं आली होती. त्याच्यावरनं सभेला प्रतिसाद आहे. आपण तुम्हीच ठरवा. एकंदरीत शहराचं महत्त्वाचं अंतिम टप्पे राहिलेलं आहेत प्रचारादरम्यान. काय एकंदरीत लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला? लोक उत्स्फूर्तपणे सांगतायत की प्रत्येक भागात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गोळामध्ये लोकांची एवढी संकल्पना आहे की बाबा नळदुर्ग हे भ्रष्टाचार मुक्त करा. गेल्या 4-5 वर्षामधून जी नळदुर्गची अधोगती झाली आहे ती कशा प्रकारे कमी करता येईल आणि ती दूर करण्यासाठी लोक प्रयत्नशील आहेत. काय महत्त्वाचं शहर विकासाचं विजन असणार आहे भविष्यात? सर्वप्रथम 1 दिवसाआड पाणी, त्याचप्रमाणे नळदुर्ग शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा उचलणे, स्वच्छता, रस्ते आणि लाईट ह्या सगळ्यात महत्त्वाच्या नगरपालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या पुरवण्याचं एक धोरण आहे. त्याचप्रमाणे नळदुर्गमधील जे व्यापार ठप्प झालेत ते व्यापार ठप्प होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाग असो किंवा इतर जे काही पर्यटन स्थळ असेल, जेणेकरून नळदुर्ग शहरामधला व्यापारी इथं लोकांची ये जा झाल्यानंतर तो वाढेल आणि चांगल्या प्रकारचं उद्योग इथं कुठेतरी आणायला पाहिजे एवढं आशा. कुठेतरी जे आहे MIM सातत्याने आपल्यावरती टीका केली जाते, कसं बघता याकडे? MIM टीका करतं. आता त्याला उत्तर दिलं. आता माननीय अमित भैया देशमुखांनी त्याला उत्तर दिलेलं आहे की MIM बी टीम आहे की काँग्रेस बी टीम आहे हे पूर्ण लहान लहान मुलं सांगू शकतात. जे पक्ष निवडणुकीच्या 15 दिवस 8 दिवस पूर्वी या शहरात येतात आणि निवडणूक झाल्यानंतर गायब होतात, पण काँग्रेस हा पक्ष कायमस्वरूपी या जनतेच्या सेवेत असतो आणि तो सेवेत राहणार. अजित पवारच्या सभेमध्ये झालं की पूर्ण बहुमताने आम्हाला निवडून दिलं तर तुम्हाला तिजोरी या ठिकाणी देण्यात येईल. कसं बघता या सर्व प्रकरणात? अजित पवारांकडे तिजोरी आहे, आता चावी आहे, ते सगळं बरोबर आहे. पण अजित पवार साहेबांना आमची विनंती आहे, मायबाप सरकारला विनंती आहे की बाबा तुमचं सरकार नाही आलं आणि काँग्रेसचं सरकार तर येणारच आहे, आल्यानंतर सुद्धा आपले शब्द पाळावेत एवढी विनंती आहे. एकंदरीत अशा पद्धतीनं जे आहे अजित पवारांनी ज्या पद्धतीनं शब्द दिला होता की एक हाती सत्ता दिल्याच्या नंतर, परंतु अशोक जगदाळे जर सत्ता आली तर पूर्ण जे आहे तिजोरी त्यांच्या हातातून द्यावी अशी विनंती केली जात आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन करतात? सर्व मतदारांना, नळदुर्गच्या मायबाप जनतेला माझं कळकळीचं आव्हान आहे की अशोक जगदाळेला एकटं पाडून जे सगळे पक्ष रिंगणामध्ये उतरलेत त्यांच्या भूलतापांना, त्यांच्या पैशाच्या आमिषाला बळी न पडता नळदुर्ग भ्रष्टाचार मुक्त करणे ह्या मोहिमेला आणि नळदुर्गच्या सगळ्या सुविधा, कारण मी स्वतः सभागृहामध्ये जाणार आहे, त्यामुळं विश्वास ठेवून माझ्यावरती आणि काँग्रेसवरती विश्वास ठेवून ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये कुठच्याही भूलतापाला विश्वास न आणि बळी न पडता काँग्रेस आणि उभाटाच्या सर्व युतीला भरभरून मतदान करा अशी माझी विनंती आहे. कुठेतरी जे आहे नळदुर्ग शहरातील भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून करण्यात आला. कितपत अशोक जगदाळे यांना यश मिळणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुष शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.